नमस्कार, मी करिश्मा यादव तुमचं कोल्हापुरी साजमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तुम्हाला तुमच्या आयुष्यातले प्रत्येक क्षण सुखाचे, आनंदाचे, भरभराटीचे आणि आरोग्यदायी। तर आज आपण पाहणार आहोत खमंग खुसखुशीत असा मेंदू वड्याची रेसिपी, करायला सोपी आणि खायला पण एकदम चविष्ट अशी रेसिपी। तर इथे आपण अगोदर 2 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि 1.5 वाटी पोहे घेतलेले आहेत। हे स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतलंय आणि याला 4 ते 5 तास आपण भिजत ठेवायचं आहे। इथे 4 ते 5 तासानंतर डाळ आणि पोहे छान भिजलेले आहेत। आता यातलं आपल्याला पाणी सगळं काढून घ्यायचं आहे। एखाद्या चाळणीने किंवा अशा एखाद्या भांड्याने आपल्याला हे सगळं पाणी त्यातलं निचरून काढायचं आहे। याच्यामध्ये पाणी बिलकुल ठेवायचं नाही, नाहीतर पीठ पातळ होऊन जातं। म्हणून थोडा वेळ याला असंच पाणी निघून जाण्यासाठी असंच ठेवून द्यायचं। त्याच्यानंतर याच्यामध्ये 4 ते 5 मोठ्या लसूण पाकळ्या, त्यानंतर 2 इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत। त्यानंतर 2 मिरच्या घालायच्या आहेत। मिरच्या कट करून टाकायच्या, नाहीतर त्या बारीक होताना पुन्हा आपल्याला त्रास होऊ शकतो, म्हणून थोड्या कट करून टाकायच्या आहेत। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे 1-2 मिनटं हलवून घ्यायचं। जर मीठ कमी वाटत असेल तर पुन्हा आपण चाकून बघून ते मिक्सरमध्येच त्या भांड्यामध्ये टाकू शकतो। आता इथे मी हे बारीक करून घेते। पीठ एकदम बारीक करून घ्यायचं। वाटताना हे खूप चिकट असतं पीठ। इथे तुम्ही चमच्याऐवजी हाताचा वापर करा आणि पीठ काढा। इथे मी छान पीठ वाटून घेतलेलं आहे सगळं आणि इथे तेल सुद्धा तापत ठेवलेलं आहे। इथे आपल्याला लागणार आहे पाणी, 1 चहाची गाळणी, तेल छान तापलंय। आता आपण मेंदू वडे करायला घेऊया। इथं गाळणीला अगोदर उलटी धरायची गाळणी आणि तेला पाठीमागून पाणी लावायचं, जेणेकरून तेलामध्ये हा वडा लगेच सुटला जाईल। यासाठी होल करताना देखील आपल्याला अगोदर पाण्यामध्ये हात डुबवून नंतर बोटाने त्याला साईडला करून घ्यायचं आहे। आणि तेलामध्ये टाकताना आपल्याला गाळणी फक्त उलटी करून 2-3 वेळा असं टॅप करायचं, लगेचच वडा सुटून जातो, एवढा काही त्रास होत नाही। इथे बघू शकताय तुम्ही, तेल अगोदर चांगलं तापू द्यायचं, नाहीतर पीठ त्या भांड्याबरोबर चिकटून बसू शकतं। आपल्याला उलटताना थोडासा त्रास होऊ शकतो, म्हणून तेल चांगलं तापू द्यायचं। इथे गाळणीऐवजी तुम्ही ज्या दुधाच्या पिशव्या येतात आपल्याला, त्याच्यावरती पीठ ठेवून तसं सुद्धा करू शकता, पण हे मला इझी वाटतं म्हणून मी अशाच प्रकारे करते।
असे थोडे लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. असे भाजल्यानंतर छान खूप कुरकुरीत, टेस्टी आणि खमंग लागतात मेंदूवडे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा.